नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण राज्यामध्ये राईट टू एज्युकेशन हे नाव ऐकलं असेल। शिक्षण विभागामध्ये राईट टू एज्युकेशन चालतं। राईट टू एज्युकेशन आपण थोडक्यात समजून घेऊ। राईट टू एज्युकेशन म्हणजे काय, तर प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्याला मोफत मिळालं पाहिजे। जी एखादी शाळा असेल त्या आजूबाजूच्या शाळेच्या परिसरामध्ये जेवढेही विद्यार्थी असतील तर त्यांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळालं पाहिजे। हा त्यांचा अधिकार आहे, हा त्यांचा हक्क आहे। या उद्देशाने राईट टू एज्युकेशन सुरू केलंय। याच धर्तीवर असाच एक राईट टू हेल्थ हा कायदा राज्य सरकार आणू पाहतंय। पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या राज्याचे डॉक्टर सावंत, तानाजी सावंत जे आपल्या राज्याचे आरोग्य मंत्री आहेत, त्यांनी एक सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। ते असं म्हणतात की राज्यामध्ये लवकरच राईट टू हेल्थ नाव व्यवस्थित ऐकून घ्या, राईट टू हेल्थ, राईट टू एज्युकेशनच्या धर्तीवरती म्हणजे तसाच काहीतरी एक कायदा, म्हणजेच कोणता, राईट टू हेल्थ कायदा लवकरच राज्यामध्ये सुरू होणार आहे। आता राईट टू हेल्थ कायदा म्हणजे काय, तर याची संपूर्ण व्याख्या अजूनही प्रसारित झालेली नाही किंवा डिक्लेअर झालेली नाही। परंतु आपण याला असं म्हणू शकतो, राईट टू हेल्थ कायदा म्हणजे काय, तर जे नागरिक आहेत त्या नागरिकांना जे बेसिक किंवा जे सर्वसाधारण किंवा जो मूलभूत आजार आहेत, म्हणजे जे सर्वसाधारण जे आजार असतात ते मोफत मिळाले पाहिजे। म्हणजे 1 रुपया सुद्धा न घेता प्रत्येक नागरिकाला ज्या प्राथमिक आजार आहेत, म्हणजे आता कोणते आजार या संदर्भात सर्व शासन निर्णय येणार आहे, परिपत्रक जाहीर होणार आहेत। त्यामध्ये कोणते आजार ॲड केले जाणार आहेत, कशा पद्धतीने टक्केवारीनुसार त्यांना ट्रीटमेंट केली जाणार आहे, कोणत्या हॉस्पिटलांना ते अधिकार दिले जाणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती शासन निर्णयानुसार होणार आहे। परंतु डॉक्टर सावंत यांनी म्हणताना असं म्हटलं की लवकरच कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये हा विषय घेतला जाणार आणि विषय घेतल्यानंतर तो कायदा पारित केला जाणार आहे, हा निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे काय होणार आहे, आजूबाजूला झोपडपट्टी असतील किंवा गरीब लोक असतात, ते आजाराला मुकतात, त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो। अशा परिस्थितीमध्ये हा कायदा, राईट टू हेल्थ कायदा त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे, महत्त्वाचा असणार आहे। कारण याच्यामुळे काय होणार आहे, तर जे काही हॉस्पिटल, सिलेक्टेड हॉस्पिटल असतील त्या हॉस्पिटलमध्ये त्या लोकांना मोफत आरोग्य तपासणी, मोफत उपचार मिळणार आहे। आता तुम्ही सांगाल का सरकारी दवाखाने आहे तिथे तुम्हाला सगळ्या, एक लक्षात ठेवा, सरकारी दवाखाना वेगळ्या पद्धतीने, आणि आता समजा बघा जिल्हा परिषदच्या शाळा असतात त्या ठिकाणी सुद्धा शिक्षण असतं, परंतु राईट टू एज्युकेशननुसार इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये सुद्धा शासनाने 25% आरक्षणावरती विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाय। मग राईट टू हेल्थ याच्या अंतर्गत शासन असंही करू शकतो, जे प्रायव्हेट जे काही दवाखाने असतात त्या ठिकाणी सुद्धा काही पर्सेंटेज नागरिकांना मोफत उपचार मिळतील किंवा काही आजार या हॉस्पिटलला मोफत मिळतील, असं काही येऊ शकतं। या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही आहे, परंतु राईट टू हेल्थ कायदा 100% राज्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आहे, हे डॉक्टर सावंत यांनी स्पष्टपणे म्हटलेले आहे। येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये तो विषय घेतला जाणार, त्यावर निर्णय घेतला जाणार आणि हा सर्वसामान्यांसाठी खुला करून देणार आहे। मित्रांनो, अतिशय उपयुक्त, सर्वसामान्यांना माहिती उपयुक्त असल्या कारणाने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।